नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्यांआधी पाहूयात ठळक घडामोडी। पंतप्रधान मोदींची सेंचुरीकडे जाणारी पेट्रोल दरवाढ सर्वसामान्यांचं कंबरड मोडणारी, नामदार हसन मुश्रीफ यांचा घणाघात। कागलमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं इंधन दरवाढी विरोधात निदर्शनं। लॉकडाऊनमुळे 10 महिन्यांपासून बंद असलेली महाविद्यालये आजपासून गजबजली। विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, महाविद्यालय प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचनांचं पालन। डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा 9वा दीक्षांत समारंभ 17 फेब्रुवारीला। मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजय खोले प्रमुख पाहुणे। अभिनेता आर माधवन आणि साहित्यिक प्राध्यापक कुंतीनाथ करके यांना सर्वोच्च डी.लिट, तर एअर मार्शल अजित शंकरराव भोसले यांना डी.एससी पदवीनं करण्यात येणार सन्मानित। पुनर्वसनाचा प्रश्न समझोत्यानं सोडवा, नामदार हसन मुश्रीफ यांची फेरीवाले आणि महापालिका प्रशासनाला सूचना। आणि गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे दोघे ताब्यात। सुमारे 21.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। गारगोटी उत्तूर राज्यमार्गावर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई। To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। वळूयात सविस्तर बातम्यांकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या दिनानं पेट्रोलची 90 पार करून गोरगरिबांचं कंबरड मोडलंय। भाजपनं इंधन दरवाढ मागे घेतली नाही तर सर्व पेट्रोल पंप बंद पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलाय। इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कागलमधील गैबी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर कमी होत असताना भारतात मात्र सतत इंधन दरवाढ होत असल्याचं सांगितलं। या दरवाढीमुळे मोदी यांनी गोरगरिबांचं कंबरड मोडलंय। गेले दीड महिना सातत्याने केंद्र सरकारनं डिझेल, पेट्रोल आणि गॅस दरवाढ केलेली आहे। आज तरी गरिबांचं त्यांनी कंबरडच मोडलेलं आहे। जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनीही केंद्र सरकारचा निषेध केला। आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, प्रवीण काळबर, सतीश घाडगे, इरफान मुजावर, संग्राम लाड, पंकज खलीप, सुधाकर कोरवी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। मायक्रो फायनान्सचं कर्ज माफ करण्यात यावं यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। दरम्यान संजय गांधी निराधार योजना, देवदासी पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना आणि अपंग पुनर्वसनाची पेन्शन योजना यांच्या पेन्शनमध्ये वाढ करून दरमहा 2000 रुपये देण्यात यावेत। प्रयाग चिखलीतील ज्या पूरग्रस्तांचं पुनर्वसन झालंय त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावेत आदी मागण्या या मोर्चावेळी करण्यात आल्या। शिष्टमंडळाच्या वतीनं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्यात आलं। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आलेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचीही शिष्टमंडळानं भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली। मोर्चामध्ये आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे, सचिव रूपाताई वायदंडे, संजय जिरगे, दिलीप कोथळीकर, बाजीराव जैताळ आदी सहभागी झाले होते। लॉकडाऊनमुळे बंद असलेली वरिष्ठ महाविद्यालयं आज 10 महिन्यांनंतर पुन्हा गजबजली। कोरोनापासून बचावासाठी मार्गदर्शक सूचनांचं पालन करत 50% विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालयं सुरू झाली।
कोरोनामुळे गेल्या 10 महिन्यांपासून महाविद्यालयं बंद होती. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्यानंतर शासनानं शाळा मार्गदर्शक सूचनांचं पालन करत सुरू करायला परवानगी दिली. मात्र विद्यापीठांसह महाविद्यालयं कधी सुरू होणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष होतं. त्यानंतर शासनानं 15 फेब्रुवारीपासून मार्गदर्शक सूचनांसह महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयातील प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग करण्यात येत होतं. तब्बल 10 महिन्यांनंतर महाविद्यालय सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. करवीर तालुक्यातील बालिंगा इथं एका रात्रीत चोरट्यांनी 2 गल्ल्यांमधील 5 घरं फोडली आहेत. चोरट्यांनी बाहेरून कडी घालून ही घरं फोडली. मात्र किरकोळ साहित्य वगळता चोरट्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये मात्र घबराट पसरली आहे. बालिंगा इथल्या गावाच्या पश्चिमेला हनुमान गल्ली आणि शाहू वसाहत आहे. या वसाहतीनंतर उसाचं क्षेत्र लागतं. चोरट्यांनी दोन्ही गल्लीतील घरांच्या दारांना बाहेरून कड्या घातल्या. हनुमान गल्लीतील वासुदेव अनंत देशपांडे हे कुटुंब पुण्यात राहायला गेलंय. त्यांच्या घराला कुलूप होतं. दरवाजाचं कुलूप तोडून त्यांच्या घरातील LED TV, कपाट फोडून 500 ग्रॅम चांदीचे दागिने आणि देवपूजेचं साहित्य लंपास केलं. या घरासमोर मिलिंद घोरपडे यांचं घर आहे. घरी कुणीही नसल्याचं पाहून चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील तिजोरी फोडली. मात्र त्यांच्या हाती काहीही लागलं नाही. शाहू वसाहत इथल्या शिवाजी शंकर पाटील यांचं बंद घर चोरट्यांनी फोडलं. या ठिकाणीही चोरट्यांच्या हाती काही लागलं नाही. उत्तम कृष्णात लोहार यांच्या घरात असलेले 2 तोळ्याचे दागिने, लहान मुलांचे वाडे तोळे चोरट्यांच्या हाती लागले नाहीत. सचिन श्रीकांत शिरगुप्पे यांच्या घरातूनही चोरट्यांना काहीच मिळालं नाही. सकाळी काही नागरिकांच्या या सर्वांच्या घरांच्या दरवाजांना बाहेरून कड्या असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. करवीर पोलिसांनी श्वानपथक घेऊन माग काढण्याचा प्रयत्न केला. एका रात्री चोरट्यांनी 5 घरं फोडल्यानं पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलंय. DY पाटील अभिमत विद्यापीठाचा 9वा दीक्षांत समारंभ 17 फेब्रुवारी रोजी कुलपती डॉक्टर संजय D. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजय खोले हे या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात अभिनेता R. माधवन आणि साहित्यिक प्राध्यापक कुंतीनाथ करके यांना सर्वोच्च D.Litt तसेच एअर मार्शल अजित शंकरराव भोसले यांना DSc पदवीनं सन्मानित करण्यात येणार आहे. हॉटेल सयाजी इथल्या व्हिक्टोरिया सभागृहात सकाळी 11 वाजता हा दीक्षांत समारंभ संपन्न होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल यांनी पत्रकार बैठकीत दिली. दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजय खोले उपस्थित राहणार असून कुलपती डॉक्टर संजय D. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होणार आहे. यावेळी अभिनय आणि निर्मिती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या R. माधवन आणि मराठी साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल प्राध्यापक कुंतीनाथ करके पाटील यांना मानद D.Litt पदवीनं सन्मानित करण्यात येणार आहे. एअर मार्शल अजित शंकरराव भोसले यांना DSc पदवीनं सन्मानित केलं जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल यांनी दिली. या दीक्षांत समारंभात एकूण 361 विद्यार्थ्यांना पदव्या आणि पदव्युत्तर पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. तर 5 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक आणि 4 विद्यार्थ्यांना विषयातील विशेष प्रावीण्याबद्दल विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. संशोधन क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर अभिनंदन पाटील आणि डॉक्टर प्रांजली महामुनी DY पाटील एक्सलन्सी इन रिसर्च अवॉर्डनं सन्मानित करण्यात येणार असल्याचं कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल यांनी सांगितलं. दीक्षांत समारोह में 361 विद्यार्थियों को उपाधि दी जाएंगी, डिग्रियां प्रदान की जाएंगी और 3 विशिष्ट व्यक्तियों को मानद उपाधि से सम्मानित किया जाएगा, जिनके अंदर एयर मार्शल शंकरराव भोसले जी हैं, जो एयरफोर्स के रिटायर्ड एयर मार्शल हैं और वर्तमान में UPSC के सदस्य हैं. उनको DSc की मानद उपाधि से सम्मानित किया जाएगा. उनका अद्वितीय योगदान है शिक्षा में और रक्षा अनुसंधान में. इसके साथ साथ R. माधवन जी, जो कि एक बहुत बड़े निदेशक और कलाकार हैं, उनको मानद उपाधि से सम्मानित किया जाएगा, जिनको D.Litt की डिग्री दी जाएगी. और हमारे अपने पूर्व रिटायर्ड प्रिंसिपल हैं स्कूल से, जो कि कोल्हापुर के निवासी हैं, श्री कुंतीनाथ जी करके पाटिल साहब, उनको भी मानद उपाधि से सम्मानित किया जाएगा, जिनका साहित्य में अद्वितीय योगदान है. यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर शिंपा शर्मा, कुलसचिव डॉक्टर V.V. भोसले, उपकुलसचिव संजय जाधव, परीक्षा नियंत्रक अरुण पोवार आदी उपस्थित होते.
महाद्वार रोडवरील फेरीवाल्यांचा प्रश्न प्रशासन आणि फेरीवाले यांच्या समझोत्यामधून मार्गी लावावा. फेरीवाल्यांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावं अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामगृह इथं आयोजित बैठकीत केली. शासकीय विश्रामगृह इथं फेरीवाले कृती समितीची बैठक ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रकांत जाधव, प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत फेरीवाला कृती समितीचे आर.के. पोवार यांनी शहरात प्रथम फेरीवाले झोन करावा, त्यानंतर कारवाई करावी अशी मागणी केली. मारून दिलेल्या पट्ट्याच्या बाहेर व्यवसाय करणार नाही. आमचे प्रशासनाला 100% सहकार्य राहील. मोठ्या अतिक्रमणधारकांवरही कारवाई करावी अशी मागणी आर.के. पोवार यांनी केली. दिलीप पवार यांनी फेरीवाला कायद्यानुसार फेरीवाल्यांना संरक्षण देणं गरजेचं असल्याचं सांगितलं. महानगरपालिकेची कारवाई ही बेकायदेशीर आहे. फेरीवाला कृती समितीची बैठक घेऊन हा प्रश्न मिटवता आला असता, मात्र प्रशासनानं तसं केलं नसल्याचं सांगितलं. यावेळी प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी शहरातील वाहतूक समस्या सुरळीत व्हावी यासाठी कारवाई केली जात असल्याचं सांगितलं. आम्ही अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपापासून 100 मीटर अंतराऐवजी 25 मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना परवानगी दिली आहे. कोल्हापूर शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी फेरीवाल्यांनीही सहकार्य करावं असं आवाहन केलं. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फेरीवाल्यांचं पुनर्वसन करताना त्यासाठी पट्टे मारून द्यावेत आणि आपसात समझोता काढून निर्णय घ्यावा. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाप्रमाणे नियोजन करावं. यासाठी फेरीवाल्यांनीही सहकार्य करावं अशी सूचना नामदार हसन मुश्रीफ यांनी केली. फेरीवाल्या लोकांचं एक शिष्टमंडळ आर.के. पवार, नंदकुमार वंजू, त्यानंतर दिलीप पवार आणि मोहम्मद शरीफ यांच्या नेतृत्वाखाली मला भेटलेलं होतं. आणि त्यावेळेला आयुक्त या 8 दिवस रजेवर होत्या आणि त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या त्यांनी मला सांगितल्या होत्या. आपल्या आमदार चंद्रकांत जाधवनी सुद्धा त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. आणि आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांना कुठं बसायची लाईन मारायची आहे आणि त्या लाईनच्या पुढे त्यांनी यायचं नाही. समजूत्यानं हा तोडगा काढायचं ठरवलेला आहे. मला वाटते फेरीवाले लोकांनी सुद्धा या प्रशासनाला सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात 9 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या काळात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झालाय. सध्या 135 जणांवर उपचार सुरू आहेत. आज सायंकाळी 5 वाजता संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात एकूण 1042 स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1003 अहवाल निगेटिव्ह आले, तर 30 स्वॅब नाकारण्यात आले. गेल्या 24 तासात नव्या 9 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील 8 आणि शाहूवाडी तालुक्यातील एका कोरोनाबाधिताचा समावेश आहे. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 50,108 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 14 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यामुळं त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 48,243 झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा कोरोनानं मृत्यू झाल्यामुळं मृतांची संख्या 1,730 वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यात 135 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी भुदरगड तालुक्यातील लोटेवाडी इथल्या सागर परीट याला जिल्हा सत्र न्यायाधीश A.S. महात्मे यांनी 3 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिलं. भुदरगड तालुक्यातील लोटेवाडी इथल्या सागर परीट याचं गावात गॅरेज आहे. गॅरेज शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी त्याची ओळख झाली.
नंतर तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. यातूनच 2017मध्ये पीडित मुलगी महाविद्यालयाला जात असताना तिला एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी सागर परीट याच्यावर भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झालाय. गेली 2 वर्ष जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाचा खटला सुरू होता. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिलं. या खटल्यात त्यांनी 6 साक्षीदार तपासले. आज या प्रकरणी साक्षीदारांचे साक्षी पुरावे आणि सरकारी वकील ॲडव्होकेट कुलकर्णी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा सत्र न्यायाधीश A.S. महात्मे यांनी सागर परीट याला 3 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीचे सध्या वारे वाहत आहेत. ही निवडणूक बिनविरोध होणार का याबाबत अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. मात्र गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत अद्याप असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. बिनविरोधचा प्रस्ताव आला तर तो चांगलाच आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह इतरांना विश्वासात घेऊनच याबाबत निर्णय घेऊ असंही नामदार मुश्रीफ यांनी म्हटलंय. सुमारे 6 लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी नाळ जोडलेला गोकुळ दूध संघ हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा मानला जातो. जिल्ह्याचं राजकारण ही गोकुळच्या सभोवतीच असल्यानं हा दूध संघ राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो. मात्र गोकुळची आगामी निवडणूक बिनविरोध होण्याची सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी सध्या तरी गोकुळ निवडणूक बिनविरोध करण्याचा कोणताही प्रस्ताव अथवा चर्चा नसल्याचं सांगितलंय. मात्र आमदार P.N. पाटील यांच्यासोबतच्या एका बैठकीत गोकुळ बिनविरोध करण्याबाबत आपलं बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणुका लागण्याऐवजी बिनविरोधचा प्रस्ताव चांगला आहे. येत्या 10-12 दिवसात आमदार P.N. पाटील आणि आपली याबाबत चर्चा होणार आहे. मात्र याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह इतरांना विश्वासात घेऊनच यावर निर्णय घेतला जाईल असंही नामदार मुश्रीफ यांनी यावेळी म्हटलंय. माझ्याकडे काय तसा प्रस्ताव नाही, त्याच्याबद्दल काही चर्चा नाही. माझी आणि P.N. पाटलांची एकदा भेट झालेली आहे आणि एक 10-12 दिवसांनी बसायचं ठरलेलं आहे. प्रस्ताव जर आला तर आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन त्याबद्दल निर्णय घेऊ. आणि आपले पालकमंत्री हे अजून कोरोनाच्या ह्याच्यातून बाहेर आलेले नाहीत आणि म्हणते जर चांगला प्रस्ताव असेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण विचार करू. जिल्हा बँकेची निवडणूकही बिनविरोध होणार काय यावर नामदार मुश्रीफ यांनी जिल्हा बँक बिनविरोध करण्याची चर्चा सुरू असल्याचं स्पष्ट केलं. बँकेची निवडणूक लागणं आणि त्यावर लाखो रुपयांचा खर्च होणं हे अपेक्षित नाही. त्यामुळे जिल्हा बँक बिनविरोध करण्याबाबत आपले प्रयत्न सुरू असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं. आता बातमी आहे इंधन दरवाढी विरोधातील अनोख्या आंदोलनाची. कोल्हापुरातील अखिल महाराष्ट्र कामगार आणि कर्मचारी संघाच्या वतीनं दसरा चौकात अनोखी क्रिकेट मॅच खेळून इंधन दरवाढीचा निषेध केला. देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. पेट्रोल 100च्या उंबरठ्यावर असून डिझेल ही 90 रुपयांपर्यंत पोहोचलंय. इंधन दरवाढीमुळे महागाईही वाढत असून त्याची झळ सर्वसामान्यांना बसतीये. या इंधन दरवाढीचा कोल्हापुरातील अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं निषेध केला. संघटनेच्या वतीनं दसरा चौकातील मैदानावर क्रिकेट सामना खेळत प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं. हा सामना पेट्रोल संघ विरुद्ध डिझेल संघ यांच्यात खेळवण्यात आला. चौकीदाराला या सामन्याचा पंच बनवण्यात आलं होतं. या सामन्याच्या माध्यमातून दोन्ही संघांनी केंद्र सरकारचा निषेध केला. सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील दर कमी करून दरवाढीवर नियंत्रण आणावं अशी मागणी करण्यात आली. यावेळी संजय गुदगे, गणेश कुचेकर, भरत कोकाटे, प्रशांत वाघमारे, अर्जुन वाघमारे, विवेक कांबळे यांच्यासह अन्य आंदोलक उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं आज विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेच्या दारात निदर्शनं करण्यात आली. युनियनच्या वतीनं मागण्यांचं निवेदन प्रशासक कादंबरी बलकवडे यांना देण्यात आलं. वाढीव मानधनामध्ये करण्यात आलेली कपात पूर्ववत देण्यात यावी, कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता मिळावा, क्षयरोग आणि कुष्ठरोग सर्वेचा भत्ता त्वरित देण्यात यावा, स्टेशनरी साहित्याचा खर्च मिळावा, आशा संजीवनी हा कार्यक्रम सर्व केंद्रात राबवण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी ही निदर्शनं करण्यात आली. मागण्यांचं निवेदन युनियनच्या वतीनं प्रशासक कादंबरी बलकवडे यांना दिलं. यावेळी नेत्रदीपा पाटील, उज्ज्वला पाटील, संगीता पाटील, ज्योती तावरे, पूनम कुंभार, सारिका जाधव, सरिता मोरे, नीलम कांबळे उपस्थित होत्या. शहरासह जिल्ह्यात आज गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गणेश मंदिरात गणेश जन्मकाळ आणि विविध धार्मिक विधी संपन्न झाले.
शहरातील ओढ्यावरील सिद्धिविनायक गणपती मंदिर, बिनखांबी गणेश मंदिर, स्वयंभू गणेश मंदिर यासह सर्वच गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मंदिरात पाना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विघ्नहर्त्या गणरायाची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. दुपारी गणेश जन्मकाळ सोहळा पार पडला. यावेळी महिलांसह भाविकांची मोठी गर्दी होती. कोल्हापुरातील मंगळवार पेठेत राहणाऱ्या सुहास महादेव उगळे यांनी मोठ्या उत्साहात गणेश जयंती सोहळा आयोजित केला. यावेळी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. परिसरातल्या गणेश भक्तांनी याचा लाभ घेतला. विशेष बाब म्हणजे सुहास उगळे आणि त्यांच्या पत्नी हे अपंग असून गेल्या 10 ते 12 वर्षांपासून गणेश जयंती सोहळा आयोजित करतायत. इचलकरंजी परिसरातही गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विविध मंदिरात सकाळी अभिषेक करून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. दरम्यान जवाहरनगर परिसरातील नगरसेवक जहांगीर पट्टेकरी यांच्या संयुक्त विद्यमानं सामूहिक विवाह सोहळा पार पडला. शहरातील सुमारे 50 जोडप्यांचे विवाह लावण्यात आले. राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली, तुरंबे, कसबा तारळे इथल्या गणेश मंदिरांमध्ये गणेश जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाली. कोरोनाच्या छायेखाली कोविड नियम पाळत भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जात होता. ठिकपुर्ली इथं अष्टविनायक तरुण मंडळानं गणेश जयंतीचं नियोजन केलं. कसबा तारळे इथल्या सिद्धिविनायक कला क्रीडा मंडळ आणि गणेश भक्त मंडळाच्या वतीनं होम हवन झाल्यानंतर गणेश याग अथर्वशीर्ष पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारी 12 वाजता गणेश जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. जन्मकाळ सोहळ्यासाठी भाविक महिलांची उपस्थिती होती. दरम्यान करवीर तालुक्यातील कोगे इथंही सिद्धिविनायक गणेश मंदिरात गणेश जयंती सोहळा पार पडला. गणेश जन्मकाळ, प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांसोबतच पालखी सोहळा भजन सेवेनं संपन्न झाला. यावेळी मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी इथल्या स्वयंभू गणेश मंदिरात सकाळपासून धार्मिक विधी सुरू होते. दुपारी श्री गणेश जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. यावेळी गणेश मंदिराला रंगेबरंगी फुलांची आरास करण्यात आली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. भक्तांसाठी महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं. प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित पुनर्वसन प्रश्नांबाबत एकत्रित यादी द्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी ते प्रश्न ताबडतोब मार्गी लावण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत नामदार मुश्रीफ बोलत होते. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही त्यांनी चांगलीच कान उघाडणी केली. आंबेओहोळ, नागणवाडी, दूधगंगा, काळंबावाडी प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, प्रांताधिकारी विजया पांगरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी आपल्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात अनेक मुद्दे मांडले. संकलन दुरुस्तीचा प्रश्नही अद्याप रेंगाळत पडलाय. वर्षानुवर्ष प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जैसे थे असून अधिकारी आणि कर्मचारी दाद देत नसल्याच्या तक्रारी शिवाजी गुरव यांनी या बैठकीत केली. गडहिंग्लज प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी होत असल्याचा आरोपही आंबेओहोळ धरणग्रस्तांनी केला. नागणवाडी, दूधगंगा आणि काळंबावाडी प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे विविध प्रश्न या बैठकीत मांडले. यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं ऐकून घेत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत मुंबईमध्ये बैठक झाल्याचं सांगितलं. यामध्ये 65% रक्कम कपात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी पुनर्वसन कायद्याचा चुकीचा अर्थ काढून प्रकल्पग्रस्तांना वेठीस धरू नका अशा सूचनाही नामदार मुश्रीफ यांनी केल्या. प्रकल्पग्रस्तांनी सद्यस्थितीत असणाऱ्या प्रलंबित प्रश्नांबाबत एकत्रित यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावी. याची शहानिशा करून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या पातळीवर प्रश्न ताबडतोब मार्गी लावावेत अशा सूचनाही नामदार मुश्रीफ यांनी या बैठकीत केल्या. आज कधी दूधगंगा प्रकल्प, नागणवाडी आणि आंबेओळ या 3 प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसनाबाबतची बैठक झाली. त्यामध्ये अनेक विषय आहेत, रखडलेले आहेत. आता कायदा एक सांगतो, अधिकारी त्याचा दुसरा अर्थ घेतात आणि त्यामुळं छोट्या ज्या गोष्टीसाठी सुद्धा प्रकल्पग्रस्तांना फार मोठा त्रास होतो. आता हे एकदा टाईम बाउंड म्हणजे वेळेत हे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटावेत यासाठी आपण एक मोहीम हातामध्ये घेतलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे आता आपण की तुमचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यांची एकत्रितपणानं तुम्ही यादी द्या आणि जिल्हाधिकारी स्वतः त्याचा शहनिशा करतील.
या बैठकीला राधानगरीचे प्रांताधिकारी रामहरी भोसले, डॉक्टर संपत खिलारी, भूसंपादन अधिकारी हेमंत निकम यांच्यासह संबंधित प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. शिधापत्रिका धारकांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या 1 किलो मक्याला स्वस्त धान्य दुकान संघटनेनं विरोध केलाय. मक्याऐवजी ज्वारी द्यावी, केवायसीला 15 दिवसांची मुदतवाढ मिळावी यासह अन्य मागण्या संघटनेच्या शिष्टमंडळानं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केल्या. येत्या मार्चपासून जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानातून शासनाकडून नियमित दिल्या जाणाऱ्या गव्हामधून 1 किलो गहू कमी करून त्याऐवजी 1 किलो मक्का दिला जाणार आहे. याबाबत कॉम्रेड चंद्रकांत यादव, रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या शिष्टमंडळानं जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांची भेट घेतली. कोल्हापूर जिल्ह्यातील आहार संस्कृतीचा विचार करता या जिल्ह्यात मका खाणारे अतिशय कमी आहेत. त्याऐवजी शासनानं 1 किलो ज्वारी द्यावी अशी मागणी शिष्टमंडळानं जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे केली आहे. KYC नोंदणीची वाढीव मुदत 15 फेब्रुवारीला संपतीये. या नोंदणीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ मिळावी यासह विविध मागण्या शिष्टमंडळानं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केल्या. शिष्टमंडळात दीपक चौगुले, सात्विक बकर, दिनकर पाटील, भरत पाटील, श्रीपती पाटील, संदीप लाटकर, बाबासो पाटील, पांडू सुभेदार, अनवर मोमीन यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय. रविवारी रात्री नाईकमळा, संतमळा आणि तांबेमाळ परिसरातील भटक्या कुत्र्यांनी 10 ते 15 जणांचा चावा घेतला. यातील जखमींवर IGM आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इचलकरंजी इथं भटक्या कुत्र्यांनी मांडलेल्या उच्छादाच्या घटना ताज्या असतानाच रविवारी रात्री नाईकमळा, संतमळा, तांबेमाळ परिसरात भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण करत 10 ते 15 जणांचा चावा घेतला. कुत्र्यानं चावा घेतल्यानं जखमी सिराबजी साहेबलाल वाळवेकर, महादेवी राजाराम हडपद, जीवन श्रीकांत ठाणेकर, मृणाली प्रदीप उबाळे यांच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये तर उर्वरित नागरिकांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये एका वृद्ध महिलेसह अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. दरम्यान यातील वाळवेकर या वृद्धेला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील CPRमध्ये दाखल करण्यात आलंय. इचलकरंजीत दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढतोय. वाहनांच्या मागं लागणं, सायकलवरून आणि चालत जाणाऱ्या कामगारांचा पाठलाग करून त्यांना चावणं असे प्रकार सर्रास घडतायत. याबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप काहीच उपयोग झाला नाही. ताबडतोब भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलाय. वीज बिल वसुली विरोधात जयसिंगपूर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं आज ठिय्या आंदोलन करण्यात आलं. लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. शिरोळ तालुक्यात महावितरणकडून सक्तीनं वीज बिलं वसुली सुरू आहे. या वसुली विरोधात आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली आज जयसिंगपूर महावितरण विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांना निवेदन देण्यात आलं. ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण होईपर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं आश्वासन आवळेकर यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकांनी 2020-21ची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी, मायक्रो फायनान्सचं कर्ज माफ करण्यात यावं अशा मागण्या बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं करण्यात आल्यात. या मागण्यांसाठी आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे महिलांवर आर्थिक संकट कोसळलंय. अनेकांचा रोजगार गेला, व्यवसाय बंद पडले. अशा परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्यांचे वसुली अधिकारी महिलांच्याकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावतायत. त्यामुळे मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्यात यावं, 2020-21चा घरफाळा, पाणीपट्टी आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनामध्ये गौरव पणोरेकर, प्रशांत शेंडगे, सुनीता सोनुले, रझिया मुल्लानी, निशिगंधा कांबळे आदी सहभागी झाले होते. करवीर तालुक्यातील हालसवडेतील मागासवर्गीय समाजाची 72 एकर जमीन औद्योगिकीकरणासाठी संपादित करू नये या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हालसवडीतील 59 मागासवर्गीय कुटुंबांना 72 एकर जमीन राजर्षी शाहू महाराजांनी कायम हक्कानं दिली. 1961 साली याबाबतचा आदेश झालाय. मात्र जमिनी मिळालेल्या कुटुंबियांची नावं अद्यापही 7/12 पत्रकी नोंद झालेली नाहीत. त्यातच ही जमीन औद्योगिकीकरणासाठी संपादित करण्याचा घाट घातला जातोय. ही 72 एकर जमीन औद्योगिकीकरणासाठी संपादित करू नये या मागणीसाठी या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिलाय. आंदोलनामध्ये सौरभ देसाई, मारुती थोरात, रवींद्र कांबळे, श्रीकांत कांबळे, बाबासो कांबळे आदी सहभागी झाले होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. संजय शेडगे, अक्षय जाधव अशी त्यांची नावं आहेत. या कारवाईत सुमारे 14,30,000चा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि एक ट्रक असा सुमारे 21,42,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गारगोटी उत्तूर राज्यमार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे. 14 फेब्रुवारी रोजी गोवा बनावटीचा मद्यसाठा घेऊन एक ट्रक महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं गारगोटी उत्तूर राज्यमार्गावर मांगणूर गावाच्या हद्दीत सापळा रचून कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलंय. संजय शेंडगे आणि अक्षय जाधव अशी त्यांची नावं असून ते दोघंही सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी इथं राहणारे आहेत. त्यांच्याकडून सुमारे 14,30,400 रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा, ट्रक आणि मोबाईल असा एकूण 21,42,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपाधीक्षक बापूसो चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी बर्गे, जगन्नाथ पाटील, किशोर नडे, संदीप जानकर, मारुती पोवार, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिणगारे यांनी केली. इचलकरंजीत क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर पैशाच्या देवाणघेवाणीवरून तिघांनी केलेल्या चाकू हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झालाय. विशाल महादेव कांबळे असं त्याचं नाव आहे. या प्रकरणी रोहित बाळू तडाखे, बच्चन लक्ष्मण कांबळे आणि राहुल दिलीप कांबळे या तिघांना गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. काल दिनांक 14 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी साधारणतः 8:30च्या सुमारास साईट नंबर 102 सहकार नगर या ठिकाणी क्रिकेटच्या मॅचचे पैसे, क्रिकेटची मॅच जिंकल्यावरून जे पैसे देवाणघेवाण च्या कारणावरून प्रथम शिवीगाळ वगैरे झाली होती. त्या वादाचं पर्यावसन म्हणजे त्या जखमी जो आहे विशाल महादेव कांबळे याला चाकूसारख्या धारदार हत्याराने त्याच्या पाठीवर वार करून त्याला गंभीर जखमी केलेला आहे. ते आम्ही विशाल याची सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे औषधोपचाराचं सुरू असताना त्याचे आम्ही फिर्याद घेतलेली आहे. यामध्ये त्याला मारणारा रोहित बाळू तडाखे हा प्रमुख आरोपी, त्याला मदत करणारा बच्चन लक्ष्मण कांबळे आणि शाहुल दिलीप कांबळे. तर ह्या तिघांनी त्याला मारहाण करून जबर जखमी केलेला आहे. गुन्ह्याच्या संदर्भातील हे तिन्ही आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. जखमीवर औषधोपचार सुरू असून त्याची परिस्थिती
सध्या सुधारत आहे आणि आम्ही उद्या त्यांना न्यायालयासमोर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने हजर करीत आहोत. हातकणंगले तालुक्यातील रुई चंदूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं याकडे लक्ष देऊन हे खड्डे बुजवण्याची गरज आहे. कबनूरहून रुई चंदूरकडे जाणाऱ्या याच रस्त्याखालून जलस्वराज्य प्रकल्पाची पाण्याची पाईपलाईन गेली आहे. वारंवार गळतीमुळं पाणी रस्त्यावर वाहतंय. गळतीचं पाणी खड्ड्यात साचत असल्यानं वाहनधारकांना हा खड्डा दिसत नाही. त्यामुळं वारंवार या रस्त्यावर अपघात होत आहेत. कबनूर ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेकडे तक्रार करूनही दखल घेतली नसल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. हुपरी इथं राष्ट्रीय काँग्रेसचं जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलंय. आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार राजूबाबा आवळे यांनी हुपरी परिसराच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. कबीर आळतेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मानसिंगराव देसाई, हातकणंगले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव, शहराध्यक्ष लालसाहेब देसाई, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी विजय नाईक, राजेंद्र होगाडे, अनिल धोंगडे, धर्मवीर कांबळे, चंद्रकांत परकारे, उदय कंगणे, शाहू म्हत्रे यांच्यासह अनेकांना काँग्रेस सदस्यपदाचं नियुक्तीपत्र देण्यात आलं. कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मानसिंगराव देसाई, रामचंद्र कीर्तीकर, ॲडव्होकेट संदीप कदम, कॉम्रेड राजू शिंदे, रमजान घुडूबाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहनधारकांनी स्वयंशिस्तीबरोबरच नियमांचं पालन करण्याची गरज आहे, असं मत गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी व्यक्त केलं. गांधीनगर इथल्या सिंधी सेंट्रल पंचायतमध्ये आयोजित रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते. या अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलताना भांडवलकर यांनी रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला कुणीही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करू शकतं. त्या व्यक्तीकडे चौकशीला ससेमिरा लागणार नसल्याचं सांगितलं. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम, गांधीनगर गुड्स मोटर मालक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, पत्रकार बाबासाहेब नेर्ले, राहुल मगदूम यांनी मनोगत व्यक्त केली. राजू नाईक, यशवंत पुजारी, महेश गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गांधीनगर मोटर मालक संघाचे उपाध्यक्ष आयुब मुजावर, वळिवडेचे माजी उपसरपंच सचिन चौगुले, संतोष तावडे, टेम्पो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास शिंदे, रिटेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप कुकरेजा, रमेश वाच्छानी, गांधीनगरातील व्यापारी, नागरिक, वाहनधारक उपस्थित होते. महाद्वार रोड परिसरात एका मद्यधुंद कार चालकानं बेदकारपणे कार चालवत 4-5 लोकांना धडक देऊन जखमी केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला होता. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी कारचालक प्रथमेश निकम याला ताब्यात घेतलं होतं. आज त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्याला 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी सायंकाळी उशिरा एक मद्यधुंद कारचालक बिनखांबी गणेश मंदिराकडून थेट महाद्वार रोडमध्ये घुसला. भरधाव कारनं 4-5 लोकांना धडक दिली. ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी कृष्णात पोवार यांनी ती कार अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालकानं थेट पोवार यांनाच मारहाण करून पळ काढला. मात्र स्थानिक नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला चोप दिला. दरम्यान या प्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी कृष्णात पोवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल कार चालकाविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल केलाय. प्रथमेश निकम असं त्या कार चालकाचं नाव असून त्याला जुना राजवाडा पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलं होतं. आज त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्याला 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दिल्लीत बजरंग दलाचा कार्यकर्ता रिंकू शर्मा याची काही तरुणांनी हत्या केली आहे. या हत्येच्या निषेधार्थ इचलकरंजीतील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांना देण्यात आलं. मोर्चात शिवाजी व्यास, पंढरीनाथ ठाणेकर, संतोष हत्तीकर, संतोष मुरदंडे, सनतकुमार दायमा, रमेश खंडेलवाल, संतोष खाडे, अविनाश हुजरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. जनता बाजारची 58वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभासदांनी मंजूर घोषणा देत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना या सभेत मंजुरी दिली. देशभक्त रत्नापण्णा कुंभार जनता सेंट्रल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स स्टोअर्स अर्थात जनता बाजारची वार्षिक सर्वसाधारण सभा संचालक मंडळानं बोलवली होती. मुख्य कार्यालयाबाहेर सभेसाठी मंडप उभारण्यात आला होता.
देशभक्त रत्नाप्पांना कुंभार यांच्या प्रतिमेचं पूजन करून चेअरमन मदन चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. संस्थेचे सचिव दीपक मिरजे यांनी सभेपुढील विषयांचं वाचन केलं. उपस्थित सभासदांनी मंजूरच्या घोषणा देत हात वर करून विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी दिली. संचालक मंडळानं आपल्या कालावधीत पारदर्शक कारभार केला असून संस्थेकडे सध्या 10 लाख रुपये शिल्लक असल्याचं अध्यक्ष मदन चोडणकर यांनी सांगितलं. तर थकीत देणी संस्थेनं भागवल्याचं उपाध्यक्ष आकाराम पाटील आणि नाना उल्पे यांनी सांगितलं. यावेळी सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संचालक मंडळानं समर्पक अशी उत्तरं दिली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरू असून संस्थेच्या वाढीसाठी सभासदांनी सहकार्य करावं असं आवाहन अध्यक्ष मदन चोडणकर यांनी केलं. या वार्षिक सर्वसाधारण सभेला अरुण साळुंखे, विजय घाटगे, उदयकुमार देसाई, सचिन चव्हाण, निकिता पाटील, ललिता माळी, विद्या माळी, तृप्ती शिंदे यांच्यासह संचालक आणि सभासद उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील नवे दानवाड इथं भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी ठार झाला. अप्पासो बाबू अंबुपे असं त्यांचं नाव आहे. गेल्या 2 महिन्यातील ही दुसरी घटना असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दत्तवाड दानवाड गावच्या सीमेवर असलेल्या शेतामध्ये अप्पासो अंबुपे हे काम करत होते. आज दुपारी अचानक त्यांच्यावर 3 कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांनी त्यांच्या अंगावर, हातावर चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केलं. यामध्ये अंबुपे यांचा जागीच मृत्यू झाला. कुत्र्यांनी शेतामध्ये काम करत असलेल्या अन्य शेतकऱ्यांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. दरम्यान घटनास्थळी कुरुंदवाडचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ, विजय घाटगे यांनी येऊन पंचनामा केला. गेल्या महिन्यामध्ये या गावापासून 3 किलोमीटर अंतर असलेल्या दत्तवाड इथंही कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता. 2 महिन्यातील या दुसऱ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये. सरपंच आरक्षणावरून उच्च न्यायालयात गेलेल्या याचिकाकर्त्यांची सुनावणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे झाली होती. त्यानुसार आज एकूण 6 गावातील सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत निकाल जाहीर करण्यात आला. या 6 गावातील सरपंच पदाचं आरक्षण जैसे ते ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेत. तर भुदरगड तालुक्यातील फणसवाडी आणि शिरोळ तालुक्यातील तमदलगे या 2 गावांचे आदेश उद्या मंगळवारी होण्याची शक्यता आहे. करवीर, शिरोळ, भुदरगड, पन्हाळा, गडहिंग्लज आणि शाहूवाडी या तालुक्यातील एकूण 9 गावातील सरपंच आरक्षणाचा वाद उच्च न्यायालयात गेला होता. याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेत न्यायालयानं सरपंच आरक्षणाला स्थगिती देत याबाबतची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर घेऊन निकाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 9 आणि 10 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुनावण्या झाल्या होत्या. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पन्हाळा तालुक्यातील उंडरी गावातील सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत तहसीलदार यांनी जाहीर केलेलं आरक्षण योग्य असल्याचं निकाल दिला होता. आज शाहूवाडी तालुक्यातील गिरगाव, त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील शिरटी आणि मजरेवाडी, तर करवीर तालुक्यातील खुपिरे आणि कोगे, गडहिंग्लज तालुक्यातील तळेवाडी या ग्रामपंचायतीतील सरपंच पदाचं आरक्षण जैसे थे ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेत. यापूर्वी तहसीलदारांनी तालुका पातळीवर जी आरक्षण सोडत काढली होती त्या आरक्षणाप्रमाणेच या गावातील सरपंच पदाचं आरक्षण योग्य असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या निकालामध्ये म्हटलंय. त्यामुळे या गावातील सरपंच आरक्षण पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. दरम्यान शिरोळ तालुक्यातील तमदलगे आणि भुदरगड तालुक्यातील फणसवाडी सरपंच पदाचा निकाल अद्याप प्रलंबित असल्यानं हे तालुके वगळता उर्वरित करवीर, पन्हाळा, गडहिंग्लज आणि शाहूवाडी तालुक्यातील सरपंच पदाच्या निवडीचा मार्ग आता मोकळा झालाय. तमदलगे आणि फणसवाडी या 2 गावातील निकाल उद्या होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पंतप्रधान मोदींची सेंचुरीकडे जाणारी पेट्रोल दरवाढ सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणारी, नामदार हसन मुश्रीफ यांचा घणाघात. कागलमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं इंधन दरवाढी विरोधात निदर्शनं. लॉकडाऊनमुळे 10 महिन्यांपासून बंद असलेली महाविद्यालये आजपासून गजबजली. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह. महाविद्यालय प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचनांचं पालन. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा 9वा दीक्षांत समारंभ 17 फेब्रुवारीला. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजय खोले प्रमुख पाहुणे.
अभिनेता आर माधवन आणि साहित्यिक प्राध्यापक कुंतीनाथ करके यांना सर्वोच्च डी.लिट तर एअर मार्शल अजित शंकरराव भोसले यांना डी.एससी पदवीनं करण्यात येणार सन्मानित. पुनर्वसनाचा प्रश्न समझोत्यानं सोडवा, नामदार हसन मुश्रीफ यांची फेरीवाले आणि महापालिका प्रशासनाला सूचना. आणि गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे दोघे ताब्यात, सुमारे 21.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. गारगोटी उत्तूर राज्यमार्गावर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.